स्वागतम सुस्वागतम फ्रॉम आपलं पुणे महाराष्ट्र 12। पावसाच्या सरी सुरूच आहेत आणि आपलं गरमागरम कांदे पोहे खाणं चालू आहे। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची तारीख 25 मे आणि पावसाचा बघा काय चालला, नुसतो वत्ता। लोकेशन पुणे रेल्वे स्टेशनचा एसटी महामंडळाचा बस स्थानक आणि येथूनच आपली #समर मॉन्सून जर्नी होणार थेट कणकवलीसाठी। 8:30चा टायमिंग आहे। पुणे वल्लभनगर वेंगुर्ले शिवशाही आणि त्या बसने माझा प्रवास होणार थेट या समर मॉन्सून जर्नीची पुणे ते कणकवली। जरा कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या गावी असा तुफानी पाऊस पडतोय। दिनांक 24 मे 25 मे आणि उद्या 26 मे कंटिन्यू पडेल। समोर बस आली पुणे महाबळेश्वर शिवशाही बस आणि आतापर्यंतच्या आपल्या सर्व यूट्यूब प्रवासामधून एकदाही शिवशाही बसचा प्रवास केला नाही ना, व्हिडिओ केला नाही, परंतु आज वेंगुर्ला आगाराच्या एकमेव शिवशाही बसचा प्रवास होणार आणि शिवशाही बस कशी मेंटेन असली पाहिजे, कशी मेंटेन ठेवावी हे शिकावं फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग विभागाकडून। काय मग मंडळी, #समर मॉन्सूनची जर्नी शिवशाही सोबत करण्यासाठी तयार आहात की नाही? अरे कणकवलीला गेल्यानंतर मी जाणार वेंगुर्लेला, कारण उद्या आहे 26 मे म्हणजे माहेर वासनीच्या हाकेला धावणारा देव जयंती उत्सव। त्या ठिकाणी देखील जाणार आणि सोबत आपला शिवशाही बसचा प्रवास। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, पण त्या अगोदर जे कोणी आहेत पुण्यातले बघतास काय कमेंट करा #आम्ही पुणेकर। मंडळी, एसटी बसच्या प्रवासामध्ये बऱ्याच आपल्या व्ह्यूअरची मागणी असते की तुम्ही जे बस स्टँड दाखवता त्यांचे वेळापत्र दाखवत चला। तर म्हटलं आता आजच्या प्रवासात सुरुवात करूया थेट पुणे स्टेशनच्या बस स्थानकापासून। या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला दिसतं की माहीत नाही, परंतु तुम्हाला एक फोटो देतो, त्या फोटोचे स्क्रीनशॉट काढा जेणेकरून तुम्हाला बस स्टँडच्या टाइमटेबलबद्दल माहिती मिळेल। वेंगुर्ल्यासाठी पुणे स्टेशनपासून म्हणजे वल्लभनगरपासून 2 बस आहेत। सकाळी 8:15ची आजरा मार्गे आणि दुसरी 8:30 गगनबावडा। 8:30ची बस आहे ती शिवशाही आणि त्या बसने आपला प्रवास होणार थेट कणकवलीपर्यंत। वाजले 8:20 आणि आपली समोर शिवशाही पुणे वल्लभनगर स्वारगेट कोल्हापूर वेंगुर्ला बस तयार। साई मानसेश्वर। पावसाचं आज काय खरं नाही, नुसतं वत्ता। चला जाऊ आता आतमध्ये। नमस्कार। फायनली बाबा शिवशाही बसमध्ये प्रवास सुरू होतोय आणि आतमध्ये आल्यानंतर बघा किती स्वच्छ, नीट अँड क्लीन सीट तर भाई एकदम नादच खळा। आता सध्या बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे इथं चिखल दिसतोय, परंतु बाहेरून जी नीट अँड क्लीन ठेवली आहे मानलं पाहिजे वेंगुर्ला आगाराच्या बस चालक आणि बस वाहकांना। त्यांची पण मुलाखत घेऊ, पण आता जास्त वेळ न घेता पटकन आपल्या प्रवासाला सुरुवात करूया गणरायाच्या नामस्मरणाने। बोला गणपती बाप्पा मोरया। शिवशाही बस लॉन्च होऊन अनेक वर्ष उलटली, परंतु बस वेल अँड मेंटेन असेल मग प्रवास करायला हरकत नाही। आता सध्या ज्या बसून प्रवास करतोय पुणे वेंगुर्ला आगाराची एकमेव शिवशाही बस, जिला आतमधून कर्टन्स अवेलेबल आहेत। सोबत प्रवाशांना रीडिंग लॅम्प आणि चार्जिंग सुविधा, USB केबल लावा आणि AC वेंट चालू करून मस्तपैकी ACचा गारेगार प्रवास करा। कारण आतापर्यंत ज्या शिवशाही बसने प्रवास केला आहे यापैकी कुठली ना कुठली वस्तू गायब असते। इतर सीट तुटलेले असतात, तर काचा पूर्णपणे ब्रेक, परंतु ह्या शिवशाही बसने आरामात प्रवास करू शकता। पुण्यापासून किंवा कोल्हापूरपासून थेट वेंगुर्ल्यासाठी मार्गे गगनबावडा। 20 मिनिटाचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोहोचली स्वारगेट बस स्टँडला ठीक सकाळी 8:50 आपली बस लागली पाहिजे फ्लॅट क्रमांक 8 नंबरला, परंतु त्या ठिकाणी सगळ्या शिवनेरी ई शिवाई गाड्या लागले जे जातात मुंबई, ठाणे, बोरिवली, दादर त्या साईडला, आणि आपली गाडी लागली या साईडला। ज्या बसेस पास होतात स्पेशली मुळशी, माणगाव, महाडसाठी। तसंच स्वारगेट पासून पुणे स्टेशनला जाण्यासाठी मेट्रो सेवा देखील चालू झाली आहे। दोन्ही लाईनी, भूमिगत आणि वरचीवाली। जर तुम्हाला प्रवास करायचा असेल स्वारगेट मेट्रो स्टेशन ते पुणे स्टेशन
तर तुम्हाला उतरावं लागेल मधल्या स्टॉपला, कुठला सिव्हिल कोर्ट, कारण त्या ठिकाणी डायरेक्ट मेट्रो जात नाही. जी भूमिगत लाईन आहे ती तुम्हाला सोडेल ॲक्वा लाईनला आणि मग तुम्हाला वर चढत जी लाईन जाते रामवाडीसाठी ती पकडायची पुणे स्टेशनसाठी. तुम्हाला बोललो होतो की वेंगुर्ला साईडची शिवशाही आणि बाकीच्या शिवशाही जमीन आसमानाचा फरक आहे. ही बघा शिवशाही कशी आहे आणि आपली बघा कशी आहे की नाही, जमीन आसमानाचा फरक. आणि बाजूने पाहिलं शिवशाही ह्या ब्रँड आणि मागचे सर्व चित्र एकदम टॉप क्लासमध्ये. सध्या आता चिखलवाड्याला त्यामुळे हरकत नाही, परंतु जेव्हा बस नीट अँड क्लीन असते तेव्हा मात्र देखण्याला आहे. सकाळी 8:30 वाजता आहे पुणे वल्लभनगर पासून वेंगुर्ल्यासाठी ही बस शिवशाही. त्याच्या अगोदर देखील आहे 7:30ची साधी बस पुणे वल्लभनगर वेंगुर्ला, पण तिचा मार्ग वेगळा, मार्गे आंबोली, आजरा आणि हिचा गगनबावडा, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी. बरोबर 9:15 वाजता लागलो आपण राष्ट्रीय महामार्ग 4 NH4 NH48 म्हणू शकतो. आता थोड्याच वेळात पुणे जिल्ह्याची हद्द होईल समाप्त, मग सातारा जिल्हा सुरू.
वाटतंय, आहा गारगार वाटतंय. वेलकम टू सातारा महाराष्ट्र. 11 वाजले मंडळी, सकाळचे 11 आणि आपली गाडी थांबली खंबटकी घाट पार करून थेट चहा नाश्त्यासाठी. हॉटेल शिंदेशाही एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे. हॉटेल शिंदेशाही अधिकृत एसटी बस थांबा. चहा नाश्ता मी आता करणार नाही, कारण निघतानाच गरम कांदे पोहे आणि चहा पिला होता. परंतु बस चालक आणि बस सहक यांना मात्र दाबून जेवलं पाहिजे, कारण गाडी थेट थांबेल जेवण्यासाठी गगनबावड्याला. आणि या दरम्यान एकही ऑफिशियली थांबा नाही. आपली बस वेंगुर्ला शिवशाही आणि नाश्त्यासाठी गाडी थांबली हॉटेल शिंदेशाही शाही. आणि हे मालक आपले शिंदे नाव. नमस्कार माऊली, आपलं नाव? रोहित सतीश कवळे. तुमचं हॉटेल आहे स्वतःचं? कोणत्या गाडी थांबतात तुमच्याकडे आता पण इथं? म्हणजे आपलं कोल्हापूर डेपो, कवठे महांकाळ डेपो तेवढेच आहेत आणि वेंगुर्ल्याची. बरं, मला विचारायचं होतं की ते 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळतील, ते आपल्या ठिकाणी सुरू आहे का? काय काय मिळतं 30 रुपयामध्ये? 30 रुपयामध्ये तुम्हाला पोहे, उपमा, शिरा, 2 बटाटे वडा, चहा असे. अच्छा, म्हणजे पोहे आणि चहा. पोहे, चहा, ऑप्शनमध्ये उपमा, इडली सांबर. ओके, म्हणजे मिळून 30 रुपये. त्यापैकी एक आणि एक चहा आहे. ओके, म्हणजे मिळून 30 रुपये. अरे वा, धन्यवाद, सांगितलं खूप माहिती. कारण की बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये देत नाही अधिकृत थांब्यावरती, पण तुम्ही स्वतःहून भेटला, स्वतःहून सांगितलं, खरंच धन्यवाद. मंडळी, आपल्या बसचा जो मार्ग आहे पुणे ते वेंगुर्ले कसं आहे बघा. पुणे वल्लभनगर स्वारगेट आणि तिथून डायरेक्ट बायपास करत कोल्हापूर, मग गगनबावडा, कणकवली, कुडाळ, नंतर मठ मार्गे वेंगुर्ले. याचा अर्थ आपली गाडी पारगाव खंडाळा, पुढे शिरवळ, अगदी कराड, सातारा करणार नाही, डायरेक्ट बायपास करत थेट कोल्हापूर. तिकीट भाड्याबद्दल बोलायचे झाले तर पूर्ण पुणे ते वेंगुर्ले तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 1029 रुपये पुरुषांसाठी. आणि माझा जो प्रवास होतोय पुणे स्टेशन ते कणकवली, त्याचे तिकीट भाडे आहे 864 रुपये. महिलांसाठी 50% तिकीट प्रवास किंवा वयोवृद्धांसाठी ज्या ज्या काही सवलती आहेत त्या लागू आहे. तर कोल्हापूरसाठी तिकीट भाडे किती असेल ते तुम्ही स्वतःहून सांगाल, कारण महिलांसाठी आहे 370 रुपये कुठून, पुण्यावरून कोल्हापूरपर्यंत. पुरुषांना किती असेल जरा कॅल्क्युलेट करून कमेंट करून सांगा. शेंद्रे फाटा या ठिकाणी पोहोचलो असून मगाशी पास केला आपण सातारा बायपास. बाकी जर तुम्हाला प्रवास करत असेल पुण्यापासून वेंगुर्ल्यासाठी तर कंटिन्यू 2 बस आहेत. पहिली सकाळी 7:30 साधी बस रूट आहे आंबोली, आजरा त्या मार्गे, आणि शिवशाही बस रेग्युलर कोल्हापूरपासून पुढे गगनबावडा, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मठ मार्गे वेंगुर्ला. त्यांनी लक्षात ठेवा, ठीक सकाळी 8 वाजता रवाना होते. पुणे वल्लभनगरवरून 8:30चा टायमिंग आहे पुणे स्टेशनला आणि 9चा टायमिंग स्वारगेट. नॉनस्टॉप गाडी करते ते कोल्हापूर, गगनबावडा, कणकवली. उंबरजच्या अलीकडे आहोत आणि बघू शकता रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. आणि यामध्ये छोट्या गाड्या प्लस मोठे मोठे कंटेनर असले की मग वाट लागलीच समजायची. कराड, कृष्णा नदीचा ब्रिज ओलांडून कराड लागेल, परंतु जवळपास 2-3 किलोमीटर एवढं ट्रॅफिक गेलंय. रोडचं बांधकाम आणि त्यात भरपूर गाड्या. आताशी वाजलं 1, हे ट्रॅफिक क्लिअर नाही झालं मग तासभर अडकलं समजा. तुम्ही आता पर्याय मार्गाला भेटतोय. जर तुम्ही शनिवार, रविवार किंवा इतर दिवसांमध्ये ह्या रोडने प्लॅन करताय तर नक्कीच बघा समोर, कारण कराड या ठिकाणी पुढे कामकाज सुरू आहे आणि मुख्य शहरामध्ये वरती फ्लायओव्हरचं काम बऱ्यापैकी झालं आहे. आधी एकेरी मार्ग होता, आता दुहेरी मार्ग होणार.
बरोबर 1 वाजता आमची गाडी होती करायला. आता वाजले दुपारचे 1:50. अंदाज बरोबर निघाला. तासभर पाहिजे या ट्रॅफिक अडकायला. 2 का 2:30चा टायमिंग आहे कोल्हापूरसाठी, पण इथेच 2 वाजले. आता तासभर पाहिजे, पुढे ट्रॅफिक न मिळो बस. मंडळींनो, माका इलो कंटाळो ट्रॅफिकमध्ये जाऊन गपचूप झोपलोय. शिवशाही बसचा प्रवास तो सुद्धा वेंगुर्ला आगाराचो म्हणजे नादच खुळा. परंतु निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांचं मेसेज कळलो की शिवशाही बसच्यात रूपांतर नवीन एशियाड हिरकणीमध्ये होतला. म्हणजे भविष्यामध्ये शिवशाही बस आता एस टी महामंडळाची खरेच तुमका बघू मिळतली नाही. त्याचा काय होतला, रूपांतर होतला थेट BS6 एशियाड हिरकणी बसमध्ये. फायनली बाबा कराड, पुढे उमरस आणि मध्ये मध्ये जे काही ट्रॅफिक मिळायचं तिथून सुटका झाली आणि बरोबर 3:15 3:30च्या आसपास गाडी पोहोचते कोल्हापूरला. आणि सकाळपासून सांगतोय की आपली वेंगुर्ले शिवशाही स्वच्छतेमध्ये नंबर 1. कोल्हापूरमध्ये बघा कसलं ढगाळ वातावरण. मला मेसेज झालाय की पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुफानी पाऊस पडणार आहे. ताशी 30 ते 40 वेगाने वारा. पण बसचा बघा पूर्ण कॅबिन व्ह्यू, डॅशबोर्ड, चालक दादांची सीट, पुढे आपली काच कशी स्वच्छ नीट अँड क्लीन आहे. तर तुम्ही म्हणत असाल की भूषण भाऊ काय तुम्ही स्टार्टिंग पासून ते सांगते शिवशाही बस स्वच्छ, वेंगुर्ला बस स्वच्छ. तर आम्ही अभिमानाने सांगू शकतो स्वच्छतेचे सुंदर प्रतीक असताना आमचा वेंगुर्ला जिल्हा, आमचं वेंगुर्ला बस स्टँड आणि असताना सगळ्या बसेस नीट अँड क्लीन, वेल मेंटेन. फायनली 230 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. पुणे स्टेशन ते कोल्हापूर. 2:15चा टायमिंग आहे. आपली बस पोचली 1 तास उशिराने 3:30ला. काय म्हणायचं राव, कसला तर ट्रॅफिक. कराडमध्ये तर माणसं शनिवार रविवार जाऊच नाही. आपली बस नॉनस्टॉप होती त्यामुळे काय टेन्शन नाही. नाहीतर मला वाटतं 4:30 वाजले असते ट्रॅफिक मधून. म्हटलं आता गरमागरम चहा पिऊन घेऊ. आणि माझ्यासोबत आपले आजचे पुणे वेंगुर्ला आगाराचे बस चालक राहुल आरोलकर भाऊ. नमस्कार. तुमचा रोजचा प्रवास आहे हो? रोजचं रुटीन 2 वेळा. आणि बाकीच्या रूटला कुठे असतात? लांब पडले का? अक्कलकोटला. वा, हरकत नाही. आता बघा आता आपल्या 9 वाजते 9:10 वेंगुर्ल्यासाठी. बघूया आता पुढचा कसा क्लायमेट आहे त्याच्यावर. पाऊस मिळाला तर जरा जास्त वेळ हळू मारू गाडी, मी तर म्हणतोय. जास्त वेळ न घेता पटकन 10 मिनिटात आपली बस रवाना झाली 150 किलोमीटरच्या प्रवासाला, म्हणजे माझ्या 150 किलोमीटर प्रवासाला कणकवलीसाठी. अशा माझ्या कोकणात साखरेची नाती, लोणगट मने जशी लाल लाल माती, हिरवाईने सजलेलं गाव माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव. वाजले संध्याकाळचे 5:30 आणि बराचसा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोहोचली गगनबावडा बस स्टँड. माझ्या मागे पाऊस होता, सगळीकडे धुकं पसरलंय. हे बघा आता जास्त मोबाईल भिजायच्या अगोदर नाश्ता करून घेऊ. बाहेर मरणाचा पाऊस पडतोय, वेगाने वारा. तर गरमागरम नाश्ता करून घेऊ. मिसळ पाव. बापरे काय रे पाऊस, नुसतो वत्ता आणि हवा तर काय विचारूच नका. सगळं पाणी आतमध्ये शिरतंय. बस स्टँडवरून निघताच समोर गुरुवर्य गगनगिरी महाराज यांच्या मठाकडे जाणार रस्ता. 1.5 किलोमीटर वरती पुढे गड आहे आणि मग वरती मठ. तर कोण कोण जाणारे आहेत गगनबावड्याचे जरा नक्कीच कमेंट करून सांगा. वाटला घाटामध्ये मस्त दृश्य मिळेल, हिरवगार आहेच, परंतु धुक्यामुळे काय शक्य आता होणार नाही. सह्याद्री पर्वतामध्ये पावसाची वेटिंग जोरदार सुरू आहे. आता खाली गेलं समजेल पाऊस पडतोय की नाही. कारण मिळालेल्या अपडेटनुसार वेंगुर्ला शिरोडा कणकवली काचरा या साईडला कंटिन्यू 2 ते 3 तास पाऊस पडतोय सकाळी. हे बघा तलाव झाले.
2 महिन्यापूर्वी केला होता या घाटातला प्रवास आणि आताचा अवकाळी पावसातला प्रवास. 2 का 3 दिवसापूर्वी या ठिकाणी दरड कोसळली होती खालच्या बट्ट्यामध्ये. कोसळली होती ना पुढे. हा हा बंद होता रस्ता रे. बंद होता की 2-4 तास बंद होता. बघा या स्पॉटला दिसते पुन्हा माती पडलेली, दगड पडले, इथंच कोसळली होती दगड. हा दिसते दगड पडलेले साईडला. पावसामधून जर घाट उतरत आहे सावकाश उतरा. नवीन बांधकाम आहे त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे. माती काढतो वाटतं. पडली. गगनबावडा घाटाचा असा काही प्रवास होतोय. झाला तर थोड्याच खाली उतरू आणि मग लागेल वैभववाडी. तर ज्यांना या घाटातून प्रवास करायचा आहे तर आनंदाची बातमी. धुकं तर आहेच पण त्यासोबत छोटे मोठे जे काही आहेत धबधबे ते देखील आता सुरू झालेले आहेत. तर एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही या ठिकाणी आनंद साजरे करायला येत आहे, म्हणजे आंघोळ करण्यासाठी येते धबधब्याखाली, गाडी पार्किंग करताना फक्त वरती दगड बघा. नवीनच बांधकाम झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी देखील कोसळली होती दरड, आता पण कोसळली होती. फक्त एवढंच फरक रस्त्यावरती आली नाही, साईडला होती. परंतु नशीब रोज साथ देणार नाही. गाडी पार्किंग कराल जरा साईडला लावा. दगड कधी कोसळतील खाली सांगून येणार नाही. गगनबावडा घाट खाली उतरत आपण प्रवेश करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आधी पुणे झाला, पुढे सातारा, कोल्हापूर आणि चौथा सिंधुदुर्ग.
कणकवली, आमची कणकवली, सुंदर कणकवली. वाजले संध्याकाळचे 7:48. चला भेटूया नंतर. तर मंडळी सकाळी 8:30ला केली ती प्रवासाला सुरुवात पुणे कणकवलीसाठी आपल्या शिवशाही बसने. वाजले संध्याकाळचे 7:56, म्हणजे 11:30 तासापेक्षा आपला जास्त प्रवास पूर्ण झाला कणकवलीपर्यंत. कणकवली आगाराचे संपूर्ण वेळापत्रक या लोकल रूटसाठी आणि हा वाला लांब पल्ल्यासाठी. एक मात्र करेक्शन आहे, हे नाव चेंज झालंय, धाराशिव आहे. हे नाव कडून धाराशिव केलं पाहिजे. वेंगुर्ल्याला मला जायचंच आहे, पण आज नाही, उद्या. परंतु हा मला पुण्यातून प्रवास न करता करायचा होता गोंदिवलीवरून. गोंदिवली ते कोकण एसटीचा प्रवास. पण नंतर मला माहिती मिळाली की आपली वेंगुर्ला शिवशाही बस करायला जात नाही. त्यासाठी यावकडे लागेल एकतर पेठ नाका, नाहीतर पुढे मग कोल्हापूरला. आणि तसंही वेळ बरोबर मॅच न झाल्यामुळे गोंदिवलीला मला जाता आलं नाही. परंतु जूनमध्ये नक्की मात्र गोंदिवली महाराजांचे दर्शन करणार. आणि तेथे भक्तांसाठी काय काय सोयीसुविधा आहेत राहण्यापासून खाण्यापासून, ज्यांना माहिती असेल नक्कीच कमेंट करून सांगा. आपण तो सुद्धा व्हिडिओ बनवू, पण कधी जूनमध्ये. बाकी आज जरा मस्तपैकी आराम करणार. उद्या जायचं आहे वेंगुर्ल्याला तुळसगावी जैतूर उत्सवाला. भेटूया तिकडे. सर्वांना शुभरात्री. पण त्या अगोदर एक लाईक आपले बस चालक, बस वाहक यांना नक्कीच बनतो. कारण कंटिन्यू थोडीशी धूळ बसली डॅशबोर्डवरती तर त्याच्याकडे कपडा होता, साफ करायचे. म्हणून बोललो शिवशाही बसने प्रवास करताय ते सुद्धा वेंगुर्ल्याच्या नक्कीच करा. आणि बाकीच्या शिवशाही आणि ही शिवशाही जमीन आसमानाचा फरक आहे. फक्त हीच नाही, मालवण, सावंतवाडी या 2 आगारांच्या देखील बसेस त्या सुद्धा शिवशाही एकदम टॉप, नीट अँड क्लीन.